आज गेले होते मी भुसी डॅमला, तर नक्कीच व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये काय काय मज्जा केली, कसं गेले काय. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना अचानकच प्लॅन ठरला आणि मी गेले भुसी डॅमला. तर आहे ना पुण्यापासून आहे ना, म्हणजेच भोसरीला राहते मी. पुण्यापासून अवघ्या 15 रुपये लोकलला तिकीट लागतं आणि ते 15 रुपयाचं तिकीट काढूनच मी भुसी डॅमला गेले होते. तर मी आणि माझी मैत्रीण काहीही प्लॅन नसताना आहे ना, अचानक आमचं ठरलं की भुसी डॅमला जायचं. म्हणजे अक्षरशः आम्ही तिथं ओले जर झालो तर आम्ही कपडे पण घेऊन नव्हतो गेलो आणि अचानकच आम्ही कामाला गेलो होतो आणि अचानकच आमचा प्लॅन झाला की आपल्याला फिरायला जायचं. ही तर मागं आहे माझी मैत्रीण. तर हे आहे तळेगाव स्टेशन. तर 12:30-1 वाजता आमचा 1 वाजता प्लॅन ठरला की आम्हाला जायचं आहे म्हणून भुसी डॅमला. तर आमची लोकल तर पूर्ण गेल्या होत्या. 12:30 नंतर पूर्ण लोकल बंद होत्यात. पण आम्ही त्यानंतर आहे ना, लोकल बंद झाल्या म्हणून आम्ही एस टी स्टँडवर गेलो आणि एस टीने प्रवास सुरू केला भुसी डॅमचा, म्हणजेच लोणावळ्याचा. तर आम्ही लोकल गेली म्हणून आम्ही एस टी महामंडळने लोणावळ्याला गेलो. तर लोणावळ्याला हे आहे लोणावळ्याचं बस स्टँड. तर खूप जास्त आहे ना, तिथं बोलली की रेनकोट वगैरे काही घेऊ. मी बोलले तिला, अगं भिजायला चालू तर रेनकोट कशाला घ्यायचा. तर अक्षरशः आम्ही मोबाईलला कवर पण घेतले नाही आणि तसंच तिथून आहे ना रिक्षा करून घेतली. तर आपण जर नवीन लोणावळ्याला गेलोत ना, तर रिक्षावाले ना खूप जास्त लूटमार करतात. तर जाताना आमच्याकडून आहे ना रिक्षावाल्याने 300 रुपये तिकीट घेतलं भुसी डॅमपर्यंत. तर जाताना आहे ना एवढी जास्त गर्दी होती, कारण सगळेच आहे ना भुसी डॅमला आहे ना एन्जॉय करण्यासाठी जात होते. तर खूप जास्त ट्रॅफिक वगैरे पण लागली आणि विशेष म्हणजे इथल्या लांबूनच चक्कीचा आहे ना, चक्कीच्या दुकानाचा आस्वाद घेऊन आहे ना आम्ही पुढं भुसी डॅमचा प्रवास सुरू केला. इथं आहे ना मगनलाल चक्की ना खूप जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे मुंबईवरून, पुण्यावरून, कुठून पण लोक फिरायला आले ना तरी लोणावळ्याची चक्की ही प्रसिद्धच आहे. पण आम्ही पण आज ती चक्की घेतली होती, पण आमच्याबरोबर पण फ्रॉड झाला. खूप जास्त ती चक्की खराब निघली. तर असंच आहे ना आम्ही प्रवास करत करत आहे ना चाललो होतो आमच्या मेन जिथं जायचं आहे ना, मेन स्पॉटला, म्हणजेच भुसी डॅमला. तर आम्ही सगळे बंगले वगैरे पाहत आहे ना, चांगले मोठाले व्हिले वगैरे पाहत आम्ही गेलो होतो भुसी डॅमला. तर रस्त्याने पण एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं ना, की आपण काही वेळासाठी विसरूनच जातो आहे की आपल्या पण आयुष्यामध्ये दुःख आहे, आपल्याला पण खूप सारे कष्ट आहेत, आपल्याला पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. तर असं आहे ना, या अगोदर पण 2 वर्षापूर्वी मी लोणावळ्याला गेले होते ना, तेव्हाच झालं होतं. तर हे एवढं निसर्गरम्य वातावरण पाहून असं वाटलं की मी ह्या जगातील सर्वात सुखी प्राणी आहे आणि मला कसलंच दुःख नाही. एवढं मनाला वेधून जाणारं हे ना वातावरण होतं. तर असं पूर्ण धुकं उतरलेलं होतं आणि रिमझिम आहे ना पाऊस चालू होता. त्याच धुक्यातून आणि त्याच पावसातून आहे ना आम्ही रिक्षाचा प्रवास सुरू करत आहे ना निसर्गाचा आनंद घेत पुढे चाललं होतं आणि आतुरता होती ती भुसी डॅम कधी येतंय. रस्त्याने जाता सगळे पर्यटक पाहिलं तर रस्त्यावर उभे राहून सेल्फी वगैरे काढत होते. आम्हाला पण तो मोह आवरला नाही, पण आम्ही काही ते केलं नाही, कारण आमच्याकडे ना रिक्षा होती आणि ती रिक्षा आम्ही डायरेक्ट केली होती, कारण ती रिक्षा आम्ही थांबू शकत नव्हतो. त्यात दुसरे पण आहे ना पर्यटक होते बसलेले. तर रस्त्यानंच जाताना मोबाईलचे कवर, रेनकोट वगैरे विकायला होते, पण आम्ही चाललोच भिजायसाठी होतो, त्यामुळं आम्ही सगळे हे स्किप करून पुढे निघालो होतो. तर इथून पाहिलं ना, खूप उंचावरून असे वाहणारे धबधबे होते. इतकं छान वाटत होतं ना, की निसर्गाचं हे खरंच सुंदर देखणं रूप म्हणजेच खरंच पावसाळा असतो. हे समोर पाहू शकता किती डोंगरावरून आहे ना धबधबे वाहत होते आणि सगळे पर्यटक आहे ना त्याचा आनंद घेत होते. हे समोर दिसतंय तो पण धबधबाच आहे. एवढ्या लांबून तर काढता नाही आलं, कारण इतका धो पाऊस पुढे चालू होता ना की खूप जास्त. तर त्यानंतर हे पहा, इतकं सुंदर मनाला वाटत होतं आणि त्याखाली लोक आहे ना खूप जास्त एन्जॉय करत होते. आम्ही पण तोच एन्जॉय करण्यासाठी गेलो होतो आणि तिथं गेलो तर पाऊस थांबला होता, पण भुसी डॅम आहे ना खूप जास्त पावसाने भरलेलं होतं. तर आम्ही खूप जास्त एन्जॉय केला भुसी डॅममध्ये. माझी मैत्रीण होती, तर तिने तर भिजली नाही आहे, कारण आम्ही कपडे आणले नव्हते, आमचं काहीच नियोजन नव्हतं, त्यामुळे ती ओली झाली नाही. पण मी खूप जास्त मज्जा केली. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ नक्कीच येईल की कसं आहे भुसी डॅम, आम्ही काय केलं, काय खाल्लं, ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. पण कोण ह्या पावसाळ्यामध्ये भुसी डॅमला गेलं आहे मला ते पण सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात, कुठून पाहतात, हे पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील व्हिडिओ भुसी डॅमचा येईल, नक्कीच पाहायला विसरू नका. जर आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.